राज्य प्राचार्य महासंघाचं 39वे अधिवेशन कोल्हापुरातील कमला कॉलेजच्या व्ही.टी. पाटील स्मृती भवनमध्ये आज आयोजित करण्यात आलं होतं. या अधिवेशनाचं उद्घाटन उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलं. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर डी.टी. शिर्के या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, आमदार जयंत असगावकर, उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाचे संचालक शैलेंद्र देवळाणकर, शिवाजी विद्यापीठ प्राचार्य असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर क्रांतिकुमार पाटील उपस्थित होते. यावेळी बोलताना नामदार चंद्रकांत पाटील यांनी 6व्या वेतन आयोगानुसार 1 जानेवारी 2006 या दिवशी कार्यरत असणाऱ्या सर्व प्राचार्यांचं किमान मूळ वेतन 43,000 रुपये, वेतन निश्चिती पे मॅट्रिक्स 13A मधून 14 मध्ये, महाविद्यालयांना 10 लाख रुपयांचं वेतनेतर अनुदान आणि प्राचार्यांना प्रोफेसर म्हणून मान्यता देण्यास तत्वतः मंजुरी देत असल्याची घोषणा केली. प्राचार्य महासंघाच्या मागण्या तत्वतः मान्य करत असलो तरी याबाबतचा अध्यादेश काढण्यास थोडा वेळ लागणार असल्याचं मंत्री पाटील यांनी स्पष्ट केलं. कुलगुरू डॉक्टर डी.टी. शिर्के यांनी नवीन शैक्षणिक धोरण प्रभावीपणे राबवण्याबाबत प्राचार्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याचं सांगितलं. यात विविध अडचणी आहेत, मात्र त्यावर मात करून पुढे जाणं गरजेचं आहे असं सांगून रोजगारक्षम विचारधारा ही या धोरणाचा मुख्य गाभा असल्याचं त्यांनी सांगितलं. प्राचार्यांना प्रोफेसर हे पद द्यावं, किमान मूळ वेतन 43,000 रुपये करावं, प्राचार्यांची वेतन निश्चिती पे मॅट्रिक्स 13A मधून 14 मध्ये करावी, शिक्षकांच्या रिक्त पदांची भरती तातडीनं करावी, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदं भरावीत, वेतनेतर अनुदान द्यावं, प्राचार्यांची 5 वर्षांची नियुक्ती रद्द करून ती सेवानिवृत्तीपर्यंत करावी आणि निवृत्तीचं वय 65 वर्षांचं करावं, अशा मागण्या प्राचार्य महासंघाचे उपाध्यक्ष नंदकुमार निकम यांनी यावेळी केल्या.